जय भीम मंडळी, मी निघालो आहे चौदार तळ्याला भेट द्यायला. जाताना मी हा एक छोटासा ब्लॉग बनवत आहे. तर चला मग. रायगडच्या पायथ्याशी असलेल्या वासळ गावावरून आता आम्ही महाड शहराकडे जात आहे. पूर्ण रस्त्याने अतिशय सुंदर सुंदर अशी झरे आणि नद्या आहेत. तर चला मग बघूया. फायनली आम्ही पोहोचलो महाड शहरामध्ये. शहरामधून एक छोटासा रस्ता चौदार तळ्याकडे जात आहे. शहराच्या मधोमध आणि हायवे पासून जवळपास 200 ते 300 मीटरच्या अंतरावर हे स्थित आहे. इथून झाली आहे चौदार तळ्याला सुरुवात. आतमध्ये प्रवेश करताच तुम्हाला सभागृह दिसेल आणि पुढे आहे बाबासाहेबांचा पुतळा. घेतली काट्याशी न्यायासाठी लेखणी नकोय त्याशी. टक्कर काट्यानं घेतली काट्याशी न्यायासाठी लेखणी नकोय त्याशी. ती रूढी जाळली भीमान शिवबाच्या पायथ्याशी. घडली जी रूढी त्या माझ्या दात्याशी माझ्या रेतेच्या राजाशी. हेच ते ठिकाण जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 पाण्यासाठी सत्याग्रह केला आणि याच ठिकाणी 25 डिसेंबर 1927 मनुस्मृती दहन केले. आणि 3000 वर्षापासून चालत आलेला हा इतिहास इथे बाबासाहेबांनी जाळून टाकला. मानिले भीमान शिवबालाच हो आदर्श, घेऊनी आदर्श केला रूढीशी संघर्ष. छळले ज्या रूढीनं आम्हा वर्षानुवर्ष, चाळलं मनूला केला कार्याचा उत्कर्ष. तळ्याच्या एका कोपऱ्याला एक प्रवेश आहे. तिथून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पायऱ्या दिसतील. याच पायऱ्या आहेत जिथे बाबासाहेबांनी क्रांतीचे पावलं टाकले होते. हे तळ शहराच्या मधोमध आहे. या क्रांती स्थळाला नक्की भेट द्या. अशाच वेगवेगळ्या ठिकाणचे ब्लॉग मी टाकणार आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय भीम.